गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची सकाळ खूप घाई गडबडीची होती, कारण आम्ही कोल्हापूरपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामलिंग मंदिर आणि पांडवलेणीच्या प्रवासाला निघालो होतो. वाटेत बाळ रडत असल्यामुळे थोडा ब्रेक घ्यावा लागला, पण शेवटी आम्ही तिथे पोचलो. तेथील वातावरण खरोखर मन प्रसन्न करणारे होते. काही पायऱ्या उतरून गेल्यावर विशाळगडाच्या मध्ये वसलेले हे प्राचीन मंदिर दिसते. आजूबाजूला हिरवागार निसर्ग, थंडगार हवा आणि शांतता अनुभवायला मिळाली. मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ करण्यास परवानगी नसल्यामुळे आम्ही बाहेरील काही सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केले. देवदर्शनानंतर फोटो आणि व्हिडिओ शूट केले. जिथे नजर जाईल तिथे अगदी हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य दिसत होते. रामलिंग मंदिराचे महत्त्व असे मानले जाते की भगवान श्रीरामाने वनवास काळात येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी आणि निसर्गातील सानिध्यात वेळ घालवण्यासाठी येतात. त्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी गेलो. तिथे एक सुंदर मंदिर होतं. अप्रतिम कोरीव काम, आकर्षक सजावट आणि आपल्या संस्कृतीची झलक पाहून मन भारावून गेले. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर आम्ही आमच्या पुढील ठिकाणासाठी रवाना झालो. पुढील सुंदर ठिकाण पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ आहे तो नक्की पहा. आणि माझा आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.